नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 12 ऑक्टोबर 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत सरकारचे हमसफर पॉलिसी, हमसफर धोरण कोणी सुरू केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, नितीन गडकरी यांनी या ठिकाणी भारत सरकारचे या ठिकाणी हमसफर पॉलिसी सुरू केलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुधारण्यासाठी आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांना चालना देण्यासाठी हे धोरण सुरू करण्यात आलेलं आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या. या धोरणामुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासाची सोय वाढणार आहे, त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या सुविधांच्या विकासाला या ठिकाणी गती मिळण्यास मदत होणार आहे. क्लिअर? हमसफर पॉलिसी आहे, इंडियन गव्हर्नमेंटची आहे, नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पहिला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 19वी पूर्व आशिया शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लाओस नावाचा देश आहे, ज्या देशाची राजधानी आहे व्हिएन्टियन नावाची एक या ठिकाणी राजधानी आहे. त्या राजधानीच्या अंतर्गत या ठिकाणी 19वी पूर्व आशिया शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक डी, लाओस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3-4 पॉइंट आहेत, एक्स्ट्रा आहेत, लिहून घ्या. लाओस हा जो काही देश आहे त्या देशाची राजधानी आहे व्हिएन्टिन. ज्या ठिकाणी दुसरा प्रश्न लिहून घ्या. आशियान किंवा एशियन भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसमध्ये गेलेले आहेत. अजून एक पॉइंट लिहून घ्या. 44वी आणि 45वी एशियन शिखर परिषद 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली असा प्रश्न विचारला तर तेव्हा सुद्धा योग्य उत्तर असणार आहे लाओस. ठीक आहे, या ठिकाणी अजून एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. पहिली एशियन शिखर परिषद आयोजित करण्यात आली 1976 मध्ये इंडोनेशियामध्ये आणि लेटेस्ट 43वी एशियन शिखर परिषद 2023 मध्ये झाली इंडोनेशियामध्ये. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न आहे या ठिकाणी शिखर परिषदेबद्दल. तर या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही समिट्स ऑलरेडी झालेल्या आहेत किंवा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली आपल्या प्यारा भारतामध्ये. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 नेदरलँडमध्ये. 10वा जागतिक जल मंच भरवण्यात आला होता बालीमध्ये. AI फॉर गुड ग्लोबल समिट 2024 झालं स्वित्झर्लंडमध्ये. बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 अमेरिकामध्ये. 112वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंडमध्ये. पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोचीमध्ये. 22वी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद मॉस्कोमध्ये. नाटो शिखर परिषद 2024 अमेरिकामध्ये. आणि 19वी पूर्व आशिया शिखर परिषद लाओस या ठिकाणी. पुढचा प्रश्न. आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम कोणते पदक मिळवून या ठिकाणी इतिहास रचलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कांस्य पदक म्हणजेच ब्रॉन्झ मेडल या ठिकाणी पटकावून भारतीय महिला संघाने या ठिकाणी इतिहास रचलेला आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. आशियाई टेबल टेनिस युनियनने 1972 पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरुवात केल्यापासून महिला सांघिक प्रकारातील हे भारत देशातील पहिले पदक आहे. आणि कोणते आहे? कांस्य पदक, ब्रॉन्झ मेडल. या ठिकाणी अजून एक पॉइंट लिहून घ्या. कझाकस्तानमधील अस्ताना या ठिकाणी ही चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती, ज्या चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीमध्ये भारताने दक्षिण कोरियावरती विजय मिळवलेला आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल. तर झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकले त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. US ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं. US ओपन 2024 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं. दुलीप ट्रॉफी 2024 भारत ए टीमने जिंकलेला आहे. 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा कार्तिक वेंकटरमण यांनी जिंकली आहे. सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा बांगलादेशने जिंकली आहे. दुरंत कप 2024 नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकला आहे.
महिला व्हॉलीबॉल नेशन्स लीग 2024 भारताने जिंकला आहे आणि आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप भारताने त्याच्यामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव लिहून घ्या. एक नवीन पुस्तक आहे, WAR वॉर नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर बॉब वुडवर्ड यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. बॉब वुडवर्ड असं त्या लेखकाचं नाव आहे. पुस्तकाचं नाव आहे WAR वॉर. या पुस्तकाचं त्यांनी लेखन केलेलं आहे. एक पॉइंट लिहून घ्या. हे पुस्तक अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, विद्यमान अध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील सत्तेच्या गतिशीलतेचा सखोल अभ्यास करतं या पुस्तकाच्या अंतर्गत. क्लिअर? प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर लगेच 2024 मध्ये जे काही महत्त्वाचे पुस्तके या ठिकाणी प्रकाशित झाले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे पुस्तक दोघांनी लिहिलं आहे, आर गोपालकृष्णन आणि हर्ष भट्ट यांनी. ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे पुस्तक लिहिलं आहे सुदीप्ता सेनगुप्ता यांनी. इंडिया ॲट 100 हे पुस्तक लिहिले आहे KV सुब्रमण्यम यांनी. कॉल ऑफ द गीर हे पुस्तक लिहिले आहे परिमल नाथवानी यांनी. योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक लिहिले डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी. 75 ग्रेट रिव्होल्युशनरीज ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे भीम सिंग यांनी. द सायंटिस्ट एंटरप्रेन्युअर एम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन हे पुस्तक लिहिले आहे कल्पना संकर यांनी. अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड हे पुस्तक लिहिले आहे कुलदीप गुप्ता यांनी. श्री रामा इन तमिलगम अँड इनसेपरेबल बॉन्ड हे पुस्तक दोघांनी लिहिलं आहे DK हरी आणि DK हेमाहरी या दोन्ही डॉक्टरनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कोचिन फेम अँड फेबल्स हे पुस्तक लिहिले आहे MK दास यांनी आणि वॉर हे पुस्तक लिहिले आहे बॉब वुडवर्ड यांनी. पुढचा प्रश्न, डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिलॉकर आणि भारतामध्ये ई-गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये करार झालेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A उमंग नावाचं एक ॲप्लिकेशन आहे त्याच्यासोबत या ठिकाणी करार झालेला आहे. कशासाठी? तर डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिलॉकर आणि भारतामध्ये ई-गव्हर्नन्सला प्रोत्साहन देण्यासाठी उमंग या डिजिटल ॲप्लिकेशन सोबत किंवा प्लॅटफॉर्ममध्ये करार झालेला आहे. उमंग याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या. युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर न्यू एज गव्हर्नन्स. एक पॉईंट लिहून घ्या. अजून एक, सर्व भारतीय नागरिकांना पॅन इंडिया ई-गव्हर्नन्स सेवामध्ये प्रवेश करण्यासाठी एकच व्यासपीठ प्रदान करणं हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. साहित्यातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? नोबेल पारितोषिक कधीचा? 2024चा. कशातील? साहित्यातील. साहित्य इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल? लिटरेचर. बरोबर. तर लिटरेचरमधील साहित्यामधील नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे? 2024चा. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D. लेखक आहेत हान कांग असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नोबेल पारितोषिक 2024 साहित्यातील त्यांना प्रदान करण्यात आलं आहे. कशासाठी? लिहून घ्या. यांना ऐतिहासिक आघातांना तोंड देणाऱ्या आणि मानवी जीवनातील नाजूकपणा समोर आणणाऱ्या प्रखर काव्यात्मक गद्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार जिंकणाऱ्या या पहिल्या दक्षिण कोरियाच्या लेखिका बनलेल्या आहेत. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न 100% एक्झामला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आतापर्यंत आपण 4 वेगवेगळ्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार पाहिलेले आहेत. जसं की या ठिकाणी नोबेल पारितोषिक पुरस्कार 2024 असं टायटल लिहून घ्या. सुरुवातीला पाहूया आपण भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार हे दोघा जणांना देण्यात आलेले आहेत. पहिले आहेत जॉन जे हॉफफिल्ड आणि दुसरे आहेत जेफ्री ई हिंटन. दुसरं क्षेत्र आहे वैद्यकीय क्षेत्र. त्याच्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत दोघा जणांना. त्यांची नावे आहेत विक्टर अम्ब्रोस आणि गॅरी रूकून. तिसरं क्षेत्र आहे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2024 हा 3 जणांना देण्यात आला आहे. डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर. आणि 4थं क्षेत्र आहे साहित्य लिटरेचर. याच्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आलं आहे दक्षिण कोरियन लेखक आहेत हान कांग यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. अंतराळ आयोगाने भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त चंद्र मोहिमेला ज्याचं नाव आहे लुपेक्स मिशन याला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. सिंपल कसा? लुपेक्स मिशन कोणत्या 2 देशाच्या अंतर्गत आहे? तर भारत आणि जपान. क्लिअर? 2-3 पॉईंट लिहून घ्या. लुपेक्स
इस्रो आणि जाक्सा यांच्यातील एक सहयोग प्रकल्प आहे. इस्रो म्हणजेच काय, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, आणि जाक्सा JAXA याचा फुल फॉर्म काय, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. ही जपानची स्पेस एजन्सी आहे. ठीक आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या. भविष्यामध्ये चंद्रावरून अंतराळवीराला सुरक्षितपणे उतरवणे आणि परत आणणे हा भारताच्या विस्तृत चंद्र कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचं नाव आहे लुपेक्स मिशन, आणि ते असणार आहे भारत आणि जपान या दोघांच्या स्पेस एजन्सीच्या अंतर्गतला हा एक सहयोग असणार आहे. क्लिअर. तर पर्याय क्रमांक सी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जपानचे नवीन पंतप्रधान आहेत शिगेरू इशिबा. राजधानी आहे टोकियो. चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा वापरली जाते जॅपनीज. पुढचा प्रश्न, 38व्या जे काही नॅशनल गेम्स असतात, राष्ट्रीय खेळ असतात, त्याचे आयोजन कोणत्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे किंवा येणार आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, 28 जानेवारी 2025 ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे 38वे राष्ट्रीय खेळ आयोजित करण्यात आलेला आहे. 38वे उत्तराखंडमध्ये होणार आहे, 37वा गोव्यामध्ये, 36वा गुजरातमध्ये झालेलं आहे. याच्या अगोदरचं कितव्या क्रमांकाचं होतं, 37वं, ते कोठे झालं, गोव्यामध्ये झालं. त्याच्यामध्ये अव्वल कोण आहे, तर आपला महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी 37व्या राष्ट्रीय खेळामध्ये किती पदके जिंकली, तर 228. 228 मध्ये सुवर्ण पदक किती आहेत, तर 80. रौप्य पदक किती आहेत, तर 69, आणि कांस्य पदक किती आहेत, 79. सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा. लगेच काय करूया, उत्तराखंडमध्ये 38वे नॅशनल गेम्स होणार आहेत, तर उत्तराखंडबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 9 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंह, आणि राजधानी आहे देहराडून. या ठिकाणी 5 महत्त्वाचे नॅशनल पार्क्स आहेत, राष्ट्रीय उद्यान आहेत, जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदादेवी आणि गंगोत्री, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, टिहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचे फ्रंटलाईन स्टेल्थ फ्रिगेट INS तलवार IBS AMAR च्या कितव्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहे, तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 8व्या क्रमांकाच्या आवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहे. काय, INS तलवार काय आहे, भारतीय नौदलाचे फ्रंटलाईन स्टेल्थ फ्रिगेट आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. दक्षिण आफ्रिकेतील सायमन टाउन या ठिकाणी होणार आहे. 6 ते 18 ऑक्टोबर 2024 दरम्यान भारतीय, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकन नौदलाचा संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सराव नियोजित आहे. या सरावाचे उद्दिष्ट आंतर कार्यक्षमता वाढवणे आणि तिन्ही नौदलामधील सामंजस्य वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये मंत्रिमंडळाने कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या विकासाला मंजुरी दिलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गुजरातमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर लोथल नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी जे काही केंद्रीय मंत्रिमंडळ आहे त्यांनी राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या विकासाला मंजुरी दिलेली आहे. गुजरात ज्या राज्याची स्थापना 1 मे 1960 झाली, याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, गीर, ब्लॅकबक आणि वनसदा, आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत, सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, PM नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामध्ये जवळपास 7,600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे, तर योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIS म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स याचं उद्घाटन केलं. PM नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन केले. नागपूर या ठिकाणच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची पायाभरणी म्हणजे जे काय या ठिकाणी रिन्युएशन असतं याच्यासाठी पायाभरणी केलेली आहे. त्याच्यानंतर किंवा जे काही डेव्हलपमेंट असतं विकास असतं त्याच्यासाठी पायाभरणी केलेली आहे. धार्मिक पर्यटनाचे प्रमुख ठिकाण असलेल्या शिर्डी विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची देखील या ठिकाणी पायाभरणी केलेली आहे. या सर्व गोष्टींची पायाभरणी कुठे केली आहे? महाराष्ट्रामध्ये. तर लगेच महाराष्ट्राबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राज्यपाल CP राधाकृष्णन, राजधानी मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा, आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना.
पुढचा प्रश्न, राफेल नदाल, बऱ्याच वेळेला परीक्षेला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. राफेल नदाल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 11व्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न का महत्त्वाचा आहे? निवृत्तीची घोषणा केलेली आहे. 22 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियनशिप असलेले या ठिकाणी राफेल नदाल डेव्हिस कप झाल्यानंतर निवृत्त होणार आहेत. राफेल नदाल यांनी 22 ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद पटकावलेले आहे आणि विक्रमी 14 फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकलेले आहे. त्यांनी 2022 मध्ये शेवटचे रोलँड गॅरोस विजेतेपद जिंकलेले आहे आणि कोणत्या देशाचे आहेत? तर स्पेन देशाला बिलॉंग करतात. शेवटचा प्रश्न, ऑक्टोबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 2025-2027 या कालावधीसाठी मानवाधिकार परिषदेसाठी किती सदस्य निवडलेले आहेत? तर पर्याय क्रमांक ए, एकूण या ठिकाणी 18 सदस्य म्हणा किंवा 18 देश म्हणा यांना या ठिकाणी निवडण्यात आलेलं आहे. कोणी? संयुक्त राष्ट्र महासभेने. कशासाठी? मानवाधिकार परिषदेसाठी. किती कालावधीसाठी? 2025 ते 27. 18 देश कोणकोणते आहेत? एका मिनिटामध्ये सांगतो, लिहून घ्या. बेनिन, बोलिव्हिया, कोलंबिया, सायप्रस, जेकिया, काँगो, इथिओपिया, गॅम्बिया, आइसलँड, केनिया, मार्शल बेटे, मेक्सिको, उत्तर मॅसेडोनिया, कतार, कोरिया रिपब्लिक, स्पेन, स्वित्झर्लंड आणि थायलंड. अशा प्रकारचे हे 18 सदस्य आहेत. क्लिअर? सर्व गोष्टी लक्षात आल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या. IBSAMAR नावाचा संयुक्त बहुराष्ट्रीय सागरी सराव खालीलपैकी कोणत्या देशाच्या नौदलाद्वारे आयोजित केला जातो? भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका की वरील सर्व? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.